नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्टडी कॅम्पस या आपल्या यूट्यूब चॅनलवर स्वागत आहे. तर आजचा आपला पहिला प्रश्न बघूयात. पृथ्वी 24 तासात किती रेखावृत्त फिरते? तर पहिला प्रश्न काय विचारला? पृथ्वी 24 तासात किती रेखावृत्त फिरते? तर 360 रेखावृत्त फिरते. पुढचा प्रश्न, 2 रेखावृत्तामधील फरक किती मिनिटांचा असतो? 2 रेखावृत्तामधील फरक हा 4 मिनिटांचा असतो. आपल्याला इथं 2 प्रश्न दिलेत बघा. पृथ्वी 24 तासात किती रेखावृत्त फिरते? 360 आणि 2 रेखावृत्तामधील फरक 4 मिनिटांचा असतो. पुढचा प्रश्न, भारतीय प्रमाणवेळ कोणत्या शहरात स्थित आहे? तर अलाहाबाद या शहरात भारतीय प्रमाणवेळ स्थित आहे. वातावरणामध्ये नायट्रोजनचे प्रमाण किती टक्के असते? तर वातावरणामध्ये नायट्रोजनचे प्रमाण 78% असते. पुढचा प्रश्न, भारतातील रेखावृत्तीय विस्तारामधील फरक किती आहे? तर 29 डिग्री इतका भारतातील रेखावृत्तीय विस्तार आहे. वातावरणातील सर्वात खालचा थर कोणता? वातावरणातील सर्वात खालचा थर हा तपांबर हा आहे. पुढचा प्रश्न बघूयात. अविधान दिले. अक्षवृत्ते गोलाकार असून आडवी पूर्ण गोल असतात. ब विधान, दोन्ही ध्रुवाकडे जाताना अक्षवृत्ताची लांबी कमी होते. आणि क विधान, 0 अंश अक्षवृत्ताला विषुववृत्त म्हणतात. हे मूळ अक्षवृत्त मानले जाते. तर यात काय सांगितलं? अयोग्य पर्याय शोधा. तर यात एकही अयोग्य नाही आहे. हे सर्व योग्य विधानं दिलेली आहेत. अक्षवृत्ते गोलाकार असून आडवी पूर्ण गोल असतात. दोन्ही ध्रुवांकडे जाताना अक्षवृत्तांची लांबी कमी होते आणि 0 अंश अक्षवृत्ताला विषुववृत्त असं म्हटलं जातं आणि हे मूळ अक्षवृत्त मानलं जातं. पुढचा प्रश्न, तपांबर पृथ्वीपासून 11 ते 13 किलोमीटर. स्थितांबर पृथ्वीपासून 13 ते 50 किलोमीटर. मध्यांबर पृथ्वीपासून 50 ते 80 किलोमीटर. आयनांबर पृथ्वीपासून 80 ते 500 किलोमीटर. आणि बाह्यांबर पृथ्वी पृष्ठापासून 500 किलोमीटरच्या वरती. हे पृथ्वी पृष्ठापासून जे सर्वात खालचा थर आहे त्याला तपांबर म्हणतात आणि सर्वात जो वरचा थर आहे त्याला बाह्यांबर असं म्हटलं जातं. जो मधला थर आहे मध्यांबर पृथ्वीपासून 50 ते 80 किलोमीटर त्याला मध्यांबर असं म्हटलं जातं. तर पुढचा प्रश्न बघूयात आपण. दर 160 मीटर उंचीवर किती अंश सेल्सिअस तापमान कमी होत जाते? तर 1 अंश सेल्सिअस तापमान कमी होत जाते. खालीलपैकी वातावरणाच्या कोणत्या थरामध्ये सर्वात कमी तापमान असते? मध्यांबर. खालीलपैकी वातावरणाच्या कोणत्या थरामध्ये सर्वात कमी तापमान असते? मध्यांबर. बाह्यांबर पूर्णतः तापमान 0 असतं पण डिग्रीच्याही कमी असतं. तर मध्यांबर. पुढचा प्रश्न, जगाच्या खालील प्रमाणे विचार करता भारताचे स्थान कोणत्या गोलार्धात आहे? तर उत्तर पूर्व गोलार्धात भारताचं स्थान आहे. लक्षात ठेवा, उत्तर पूर्व गोलार्ध. आणि क्षेत्रफळाच्या दृष्टीने भारताचा जगात कितवा क्रमांक लागतो? तर 7वा क्रमांक लागतो. भारताचा जगात क्षेत्रफळाच्या दृष्टीने 7वा क्रमांक लागतो.